नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन व्हिडिओमध्ये आपण काही जॉइनिंग वर्ड्स पाहिलेत. हा तिसरा व्हिडिओ आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काही जॉइनिंग वर्ड्स पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जॉइनिंग वर्ड्स आहे अबाव. अबाव म्हणजे वरती. त्याचे घर माझ्या घरावरती आहे. हिज हाऊस इज अबाव माय हाऊस. ऑन माय हाऊस करायचं नाही, अबाव माय हाऊस. आपले डोळे आपल्या नाकावरती आहेत. ऑन द नोज असं लिहायचं नाही. आवर आईज आर अबाव आवर नोज. अबाव आवर नोज, आपल्या नाकावरती. तुझे नाव तुझ्या वयाच्या वरती लिही. राईट युअर नेम अबाव युअर आईज किंवा अबाव युअर एज आईज नाही, AGE असं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अबावच्या वर याचा वापर करता येईल. आता बिलो आणि अंडर. बिलो म्हणजे पण खाली, अंडर म्हणजे पण खाली. दोघांमध्ये थोडासा फरक आहे, तो देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तू त्याचे शिक्के सोप्या खाली ठेवले. सोप्या खाली म्हणजे अंडर. यू केप्ट हिज कॉइन्स अंडर द सोफा. अंडर द सोफा. ती मुले निळ्या आकाशाखाली लोळतील. दोज किड्स विल लाई अंडर द ब्ल्यू स्काय. अंडर. आता बघा, बाळ पलंगाखाली रांगते. एका ठिकाणी स्थिर नाही आहे बाळ, खाली जाऊन रांगून यायला लागलं. परत द बेबी क्राउल्स बिलो द बेड. बिलो द बेड. बिलो म्हणजे च्यापेक्षा खाली, च्या खाली. बघा पुढचं जॉइनिंग वर्ड मोअर दॅन, पेक्षा जास्त. आणि याचं अपोजिट मोअर लेस असतं किंवा लेस दॅन असं असतं, ते पण पाहणार आहोत आपण. त्याने त्याच्या मुलाला 100 रुपयेपेक्षा जास्त पैसे दिले. ही गेव हिज सन मोअर दॅन ₹100. मोअर दॅन, मोअर दॅनला अंडरलाईन करून ठेवा. अजून एक सेंटेन्स पहा. मी तिला 2 पेक्षा जास्त पुस्तके दिली. आय गेव हर मोअर दॅन 2 बुक्स. मोअर दॅन 2, मोअर दॅन 3, मोअर दॅन 4, मोअर दॅन 5 असे सेंटेन्सेस तुम्ही पाहू शकता. आता बघा, लेस दॅन पेक्षा कमी. ते त्याच्या मुलाला 100 रुपयेपेक्षा कमी पैसे देतील. He will give his son less than ₹100. Less than ₹100. मी तिला 2 पेक्षा कमी पुस्तके दिली. I gave her less than पेक्षा कमी. less than पेक्षा कमी. इथं पण आपण पेक्षा कमी पाहिलं. पेक्षा कमी. less than 2 books. मी तिला 2 पेक्षा कमी पुस्तके दिली. आय गेव हर लेस दॅन 2 बुक्स. तर या छोट्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं लेस दॅन, मोअर दॅन, बिलो, अंडर आणि अबाव. तर अशा प्रकारे आपल्याला जॉइनिंग वर्ड्सचा अभ्यास डिटेलमध्ये करता येईल. तुमच्या पुस्तकामध्ये असलेले जॉइनिंग वर्ड्स तुम्ही शोधावेत, ते वाक्य लिहावेत, संग्रहित करावेत, त्याचा अर्थ काढावा. किंवा हे सर्व जॉइनिंग वर्ड्स कशा प्रकारे इंग्रजी बोलत असताना, इंग्रजी लिहित असताना त्याचा योग्य पद्धतीने कसा वापर केला जातो हे आपण शिकायचं आहे. तर त्यामुळं काय होईल, तर तुम्हाला इंग्रजी समजण्यास, इंग्रजी लिहिण्यास मदत होईल. यामुळं ही प्रिपोजिशन्स किंवा जॉइनिंग वर्ड्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही सर्वांनी या जॉइनिंग वर्ड्सचा अभ्यास अतिशय काळजीपूर्वकपणे करणं देखील गरजेचं आहे. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये हे वारंवार विचारले जाणारे प्रिपोजिशन्स म्हणजे जॉइनिंग वर्ड्स आहेत. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिलेलंच आहे. तर या अगोदरचे देखील 2 व्हिडिओ तुम्ही पहा प्रिपोजिशन्सचे, आणि त्यामधून देखील तुम्ही याचा अभ्यास करा. जॉइनिंग वर्ड्स तुम्हाला समजण्यास मदत होईल. जॉइनिंग वर्ड्स समजले असतील तर तुम्ही नवनवीन छान छान तुमच्या मनाने वाक्य तयार करा. या जॉइनिंग वर्ड्सचा वापर तुमच्या स्वतःच्या वाक्यांमध्ये करा आणि अधिकाधिक इंग्रजी तुमचं सुधारण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे. तर ते सुधारण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल
तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.